नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये MCR PGCET न्यू सिलेबस पॅटर्न 2021-22। जसं की तुम्हाला माहीतच आहे 2017 आपल्याला 5th डीन कमिटीनुसार हा नवीन सिलेबस लागू झाला होता। त्या सिलेबसनुसारची ही पहिली CET MCR PGCET आता 2021मध्ये होणार आहे। त्याचं टेंटेटिव्ह शेड्यूल आलेलं आहे। आता त्यामध्ये त्यांनी सिलेबसच्या पॅटर्नमध्ये एक्झाम पॅटर्नमध्ये थोडाफार चेंजेस केलेला आहे। त्यामध्ये त्यांनी नवीन 80-20 असा एक्झाम पॅटर्न दिलेला आहे। तर त्यामध्ये त्यांनी मेन स्ट्रीम व अदर इलिजिबल स्ट्रीम असं त्यांनी डिव्हायडेशन केलेलं आहे सिलेबसमध्ये। नंतर वेटेजेस ऑफ अदर इलिजिबल स्ट्रीमचे किती वेटेजेस आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। म्हणजे 80% सिलेबस हा तुमच्या मेन स्ट्रीममधला विचारला जाईल किंवा क्वेश्चन हे तुमच्या मेन स्ट्रीमवर विचारले जातील आणि 20% क्वेश्चन हे अदर कोणकोणत्या स्ट्रीमवर विचारणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचे जे डाऊट्स मनात असतील नवीन सिलेबसबद्दल ते पूर्ण डाऊट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करतो। आता जी मुलं BSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे किंवा BSc ॲग्रिकल्चरच्या लास्ट इयरला आहेत ते MSc कोणत्या कोणत्या सब्जेक्ट्समध्ये करू शकतात याबद्दलही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर ठीक आहे मुलांनो, आपण चालू करूया आपली व्हिडिओ। जसं की मी तुम्हाला सांगितलं हे इन्फॉर्मेशन ब्राउचर आलेलं आहे। हे तुम्ही mcr.org/maueb.html इथून डाउनलोड करू शकता। याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। ठीक आहे, आता आपण पाहूया सिलेबस ऑफ एक्झामिनेशन म्हणजे MCR PGCET ह्या एक्झामचा सिलेबस कसा आहे। तर ह्याचा सिलेबस त्यांनी ॲव्हेन्यूक्चर B मध्ये दिलेला आहे, ते आपण पुढे पाहूया। तर इथं त्यांनी सांगितलं आहे However, in a case of the stream to which student of other eligible streams are allowed to appear, म्हणजे BSc ॲग्रिकल्चरची मुलं हॉर्टिकल्चरसाठीही MSc इन हॉर्टिकल्चरसाठी अप्लाय करू शकतात, MSc इन फॉरेस्ट्रीसाठीही अप्लाय करू शकतात, MSc इन PHM म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठीही अप्लाय करू शकतात, MSc इन बायोकेमिस्ट्री ही बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतात। तर त्यासाठी 80% क्वेश्चन विल बी सेट ऑन द बेसिस ऑफ सिलेबस ऑफ दी मेन स्ट्रीम। म्हणजे ह्या MCR PGCET मध्ये 80% जो सिलेबस आहे तुमच्या मेन स्ट्रीमबद्दल असणार आहे। म्हणजे BSc ॲग्री तुम्हाला जर का समजा तुम्ही MSc ॲग्रीसाठी जर CET देणार असाल ॲग्रिकल्चरची, तर त्यासाठी ॲग्रिकल्चरवर 80% सिलेबस असणार आहे आणि राहिलेला 20% सिलेबस बाकी स्ट्रीममध्ये त्यांनी डिवाइड केलेला आहे। द वेटेजेस ऑफ अदर इलिजिबल स्ट्रीम हॅव बीन गिवन इन द सिलेबस। आता पुढं आपण पाहूया की तो कसा आहे। आता हा डिग्री प्रोग्राम वाईज वेटेजेस त्यांनी दिलेला आहे, म्हणजे 80-20चं क्लासिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे। जर का समजा BSc ॲग्रिकल्चरची मुलं त्यांना MSc इन ॲग्रिकल्चरसाठी अप्लाय केलं तर 80% सिलेबस हा त्यांच्या मेन ॲग्रिकल्चर ह्या स्ट्रीमवर असणार आहे। त्यानंतर 3% सिलेबस हा हॉर्टिकल्चर म्हणजे BSc हॉर्टिकल्चरचा सिलेबस असणार आहे 3%। नंतर 3% BSc फॉरेस्ट्रीचा सिलेबस असणार आहे। 3.5% ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगचा म्हणजे BTechचा तुम्हाला सिलेबस असणार आहे 3.5%। आणि 3% ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीचा सिलेबस असणार आहे। तसेच 3% फूड सायन्सचा सिलेबस, 3% ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचाही सिलेबस असणार आहेत आणि 1.5% हा तुम्हाला कम्युनिटी सायन्सचा सिलेबस असणार आहे। म्हणजे ॲग्रिकल्चर सोडून हा 20% सिलेबस त्यांनी वेगवेगळ्या स्ट्रीमचा तुम्हाला कवर करायचा आहे। त्याचं डिटेल आपण पुढं पाहूयाच। ठीक आहे, यानंतर जर का समजा तुम्ही MSc इन हॉर्टिकल्चरसाठी MCR PGCET इन हॉर्टिकल्चर देत असाल तर तुम्हाला BSc हॉर्टिकल्चरचा 80% सिलेबस असणार, BSc ॲग्रिकल्चरचा 10% व BSc फॉरेस्ट्रीचा 10% सिलेबस असणार आहे। म्हणजे ज्या मुलांनी BSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे तेही मुलं MSc इन हॉर्टिकल्चरसाठी MCR PGCETला अप्लाय करू शकतात। नंतर तिसरं फॉरेस्ट्रीसाठी जी मुलं BSc फॉरेस्ट्रीची तेही अप्लाय करतात। जर का समजा जी मुलं BSc ॲग्रिकल्चर केलं आहे आणि जी MSc इन फॉरेस्ट्री करायचं आहे, फॉरेस्ट्रीमध्ये इंटरेस्टेड आहेत, तेही मुलं MSc इन फॉरेस्ट्री करू शकतात। त्यासाठी BSc ॲग्रिकल्चरची तसेच BSc हॉर्टिकल्चरचीही मुलं इलिजिबल आहे। आता यामध्ये फॉरेस्ट्रीचा हा
80% सिलेबस असणार आहे BSc फॉरेस्ट्रीचा, नंतर BSc हॉर्टिकल्चरचा 10% आणि BSc ॲग्रिकल्चरचा 10% असा MCR PG CET फॉरेस्ट्रीसाठी हा सिलेबस असणार आहे. नंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी 100% त्यांनी इंजिनिअरिंगचाच ठेवलेला आहे, तिथं आपला संबंध येत नाही. नंतर जी मुलं BSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे, BSc हॉर्टिकल्चर केलेलं आहे, BSc फॉरेस्ट्री केलेलं आहे किंवा BSc इन फूड सायन्स आहे किंवा BSc इन फिशरीज आहेत, ती मुलं MSc इन ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीला इलिजिबल आहेत. आता इथं त्यांनी सिलेबस ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीचा BSc बायोटेक्नॉलॉजीचा 80%, 8% BSc ॲग्रिकल्चरचा सिलेबस असणार आहे बायोटेक्नॉलॉजीच्या CETला, 3% हॉर्टिकल्चरचा, 3% फॉरेस्ट्रीचा, नंतर 3% फूड सायन्सचा आणि 3% हा फिशरीजचा सिलेबस असणार आहे. नंतर फूड सायन्स फूड टेकला आपण ॲप्लाय करू शकत नाहीत, कारण त्याला फक्त फूड सायन्सचीच मुलं ॲप्लाय करू शकतात, त्यामुळे त्यांचा 100% सिलेबस. आता पुढं आहे ते ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, म्हणजे जी मुलं BSc ॲग्री केलेली आहे, BSc हॉर्टी केलेली आहे, BSc फॉरेस्ट्री केलेली आहे, BTech आहेत, नंतर BSc इन बायोटेक्नॉलॉजी आहेत, नंतर BSc इन फूड सायन्स आहेत, जी मुलं BSc इन फिशरीज आहेत, जी मुलं BSc इन कम्युनिटी सायन्स आहेत, ती सर्व मुलं MSc इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटला ॲप्लाय करू शकतात. म्हणजे जी MCR PG CET फॉर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी जी आहे त्याला ती मुलं ॲप्लाय करू शकतात. आता इथं त्यांनी कसं केलेलं आहे, फक्त ॲग्री बिझनेसच्या बाबतीत त्यांनी 60% हा ॲग्री बिझनेसचा सिलेबस ठेवलेला आहे आणि बाकी सिलेबस हा 5-5% त्यांनी डिवाईड केलेला आहे. म्हणजे जर का समजा तुम्ही ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटची CET द्यायला गेला तर तुम्हाला ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा 60% सिलेबस आणि 5% BSc ॲग्रिकल्चरचा, 5% हॉर्टिकल्चरचा, 5% फॉरेस्ट्रीचा, असा तुम्हाला 5-5% सर्व स्ट्रीमचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे तुम्ही सर्व मुलं ह्या MSc इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटलाही इलिजिबल आहेत, सर्व स्ट्रीमची मुलं. ओके. नंतर फिशरीजला फक्त फिशरीजची मुलं ॲप्लाय करू शकतात, कम्युनिटी सायन्सला पण फक्त कम्युनिटी सायन्सची मुलं ॲप्लाय करू शकतात. आता आपण पाहूया पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, हे नवीन चालू झालेलं आहे. ठीक आहे. याच्या आता आय थिंक 1-2 बॅच पासआउट झाल्या असतील, आपल्याला माहीत नव्हतं. पण ह्या वर्षीपासून पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटला जर तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर असाल, BSc हॉर्टिकल्चर असाल, BSc फॉरेस्ट्री असाल, BTech असेल, तुमचं ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमधून BSc असेल, फूड सायन्समधून BSc असेल, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमधून BSc असेल, फिशरीजमधून BSc असेल, तर तुम्ही पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे MSc इन पोस्ट PHM करू शकता. त्यासाठी त्यांनी ॲग्रिकल्चरचा 15% सिलेबस, हॉर्टिकल्चरचा 15%, फॉरेस्ट्रीचा 10%, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा 15%, नंतर ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचा 10%, फूड सायन्सचा 15%, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा 10% आणि फिशरीजचा 10%. म्हणजे जर का समजा तुम्हाला पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटची जर CET द्यायची असेल तर तुम्हाला ओव्हरऑल ह्या सर्व स्ट्रीमचा अभ्यास करावा लागेल. हे झालं डिग्री प्रोग्राम वाईज वेटेजेस. आता मी कॉमन एक सांगतो, जी मुलं BSc ॲग्रिकल्चर केलेली आहेत त्या मुलांनी BSc ॲग्रिकल्चर, MSc इन ॲग्रिकल्चर, MSc इन हॉर्टिकल्चर किंवा MSc इन फॉरेस्ट्रीसाठी ट्राय करा, किंवा तुम्ही ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठीही ट्राय करू शकता आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठीही ट्राय करू शकता. आता आपण डिटेलमध्ये पाहूया की BSc MSc इन ॲग्रिकल्चरसाठी सिलेबस कसा आहे, त्याचं वेटेजेस काय आहे. ठीक आहे. सिलेबस फॉर CET इन ॲग्रिकल्चर स्ट्रीम, MCR PG CET फॉर MSc ॲग्रिकल्चर. आता ह्यासाठी BSc ॲग्रिकल्चरचा जो 80% सिलेबस आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी सब्जेक्ट वाईज दिलेलं आहे. आता सर्वात पहिला आपला महत्त्वाचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीचे आपल्याला 12 कोर्सेस आहेत. या 12 कोर्सेसवर त्यांनी 16% प्रश्न विचारणार, म्हणजे जवळजवळ 25 क्वेश्चन तुम्हाला ॲग्रोनॉमी ह्या सब्जेक्टवर विचारले जाणार MCR PG CETमध्ये फॉर ॲग्रिकल्चर. आता नंतर आपला हे 12 सब्जेक्ट तुम्ही डिग्रीमध्ये शिकलेलाच आहात, तुम्हाला त्याबद्दल डिटेल सांगायची गरज नाही. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे आपला बॉटनी किंवा जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, GPB. तर बॉटनीचे जवळजवळ आपल्याला 6 कोर्सेस आहेत, म्हणजे GPB 1-1, बॉट 1-1, GPB 232, GPB 243,
GPB 355, नंतर बॉट 353 आणि GPB 366. म्हणजे 6व्या सेमिस्टरपर्यंत हे 6 कोर्सेस शिकतो. प्लस ESDMचा एक कोर्स आहे, तो 2+1चा आहे. म्हणजे असे 7 कोर्सेस बॉटनी डिपार्टमेंटचे. या 7 कोर्सेसवरती ते जवळजवळ 15% क्वेश्चन विचारणार. म्हणजे जवळजवळ 24 क्वेश्चन, 25 क्वेश्चन ॲग्रोनॉमीवर, 24 क्वेश्चन बॉटनी डिपार्टमेंटवर विचारले जाणार. हा त्यांनी फिक्स पॅटर्न दिलेला आहे या वर्षीपासून. त्यानंतर आहे सब्जेक्ट तो एंटमॉलॉजी. एंटमॉलॉजीचे जवळजवळ आपल्याला 5 कोर्सेस आहेत. म्हणजे सेकंड सेमिस्टरपासून ते 6व्या सेमिस्टरपर्यंत. एंटमॉलॉजीचा आपल्याला 7% सिलेबस, म्हणजे 7% क्वेश्चन हे एंटमॉलॉजीवर विचारले जातील. त्यामध्ये त्यांनी जवळजवळ 11 क्वेश्चन तुम्हाला एंटमॉलॉजी ह्या सब्जेक्टवर विचारले जातील. त्यासाठी तुम्ही 4 वर्षातील एंटमॉलॉजीच्या कोर्सेसचे नोट्स वगैरे यावर प्रिपरेशन करायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट येतो तो हॉर्टिकल्चर. बघा इथं BSc हॉर्टिकल्चरचा आपल्याला 3% सिलेबस आहे, त्याचाही सेपरेट अभ्यास करायचा आहे. पण जे आपल्या BSc ॲग्रिकल्चर करत असताना जे हॉर्टिकल्चरचे कोर्सेस आहेत, जवळजवळ हॉर्टिकल्चरचे इथं त्यांनी 6 कोर्सेस मेन्शन केलेले आहेत. हॉर्ट 111, परत हॉर्ट 232, हॉर्ट 243, हॉर्ट 354 आणि हॉर्ट 366. या 4 ते 5 कोर्सेसवरती, या 5 कोर्सेसवरती 13% क्वेश्चन येणार आहेत. म्हणजे जवळजवळ 21 क्वेश्चन ह्या 5 कोर्सेसवरती विचारले जाणार आहेत नवीन सिलेबसनुसार. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे तो इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. तर आपल्याला डिग्रीमध्ये ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचे 5 कोर्सेस आहेत, पण इथं त्यांनी 4च कोर्सेस मेन्शन केलेले आहेत. म्हणजे जे इलेक्टिव्ह कोर्सेसबद्दल त्यांनी कुठंच काही दिलेलं नाही आहे. तरी इथं पहा, इकॉन 121, नंतर इकॉन 242 ॲग्रिकल्चर फायनान्स, नंतर इकॉन 353, इकॉन 365 फार्म मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर ॲग्री इन्फॉर्मॅटिक्स हाही पार्ट त्यांनी ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्समध्ये ॲड केलेला आहे. नंतर स्टॅटिस्टिक्स हाही पार्ट त्यांनी ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर आणि स्टॅटिस्टिक याच्यावर मिळून ते 9% क्वेश्चन विचारणार आहेत. म्हणजे जवळजवळ 16 क्वेश्चन हे ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, ॲग्री इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे कॉम्प्युटर आणि स्टॅटिस्टिक्स यावर ते जवळजवळ 16 क्वेश्चन विचारतील तुमच्या MCR PGCET फॉर MSc इन ॲग्रिकल्चर. ओके. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे तो एक्सटेन्शन एज्युकेशन. ठीक आहे. एक्सटेन्शन एज्युकेशनचे आपल्याला जवळजवळ 5 कोर्सेस आहेत. एक्सटेन्शन 355पर्यंत. त्यावर ते 9% क्वेश्चन विचारणार आहेत. म्हणजे एक्सटेन्शनचे जवळजवळ 13 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर आहे ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग. म्हणजे BTechचा हा सिलेबस तो 3% वेगळाच, पण जे आपल्या BSc ॲग्रिकल्चरमध्ये शिकत असताना जे इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत त्यावर 6% क्वेश्चन विचारले जातील. त्यावर जवळजवळ ते 8 क्वेश्चन विचारतील. ओके. त्यानंतर आहे आपला प्लॅन्ट पॅथॉलॉजी हा सब्जेक्ट. तर प्लॅन्ट पॅथॉलॉजीमध्ये मायक्रोबायोलॉजी त्यांनी इन्क्लूड केलेला आहे, मायबो 111, नंतर पॅथ 121. तसेच पॅथचे जवळजवळ 4 कोर्सेस त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे पॅथॉलॉजीच्या कोर्सेसवर ते 11% क्वेश्चन विचारणार आहेत. म्हणजे जवळजवळ 18 क्वेश्चन हे तुम्हाला प्लॅन्ट पॅथॉलॉजीवरती विचारले जातील, इथं त्यांनी मेन्शन केलेल्या सब्जेक्ट्सवरती. त्यानंतर आहे सॉईल सायन्स. आता सॉईल सायन्सचे त्यांनी इथं 4 कोर्स घेतलेले आहेत. त्यामध्ये SSAC 111, SSAC 242 आणि SSAC 353 प्लस बायोकेमिस्ट्री 231. ह्या 4 कोर्सेसवर 9% क्वेश्चन विचारणार. म्हणजे जवळजवळ सॉईल सायन्सवर ते 14 क्वेश्चन विचारले जातील. त्यानंतर शेवटचा हा आपला सब्जेक्ट आहे तो म्हणजे AHDS, ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स. ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्सचे जवळजवळ 4 कोर्सेस आहेत. AHDS 111, 242, 353 आणि 364. याच्यावरती 6% क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे AHDSवर जवळजवळ 8 प्रश्न विचारले जातील. असे प्लस FST 362 म्हणजे हा प्रिन्सिपल्स ऑफ फूड सायन्स अँड न्यूट्रिशन हा एक आपल्याला BSc ॲग्रिकल्चरमध्ये कोर्स आहे FSTचा.
तो शक्यतो आपण हॉर्टिकल्चरमध्ये इन्क्लूड करतो, पण त्यावर 2 क्वेश्चन विचारले जातील. असे जवळजवळ 200 क्वेश्चन तुम्हाला 2 तासामध्ये सॉल्व करायचे. हा झाला तुमचा 80% सिलेबसचा वेटेज. हे झालं 80% सिलेबसचं वेटेज. आता राहिलेलं वेटेज आपण पाहूया. राहिलेला 20% त्यांनी 3%, 3%, 3.5% व 1.5% असं क्लासिफिकेशन केलेलं आहे. BSc जे मुलं MCR PG CET फॉर ॲग्रिकल्चरसाठी देणार आहेत त्यासाठी 80% हे क्वेश्चन BSc ॲग्रिकल्चरच्या सिलेबसवर विचारले जातील आणि त्या 80% क्वेश्चन्स हे त्यांनी दिलेलं डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. आता यानंतर पाहूया जे 3% तुम्हाला BSc हॉर्टिकल्चरवरती जे क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्याचं क्लासिफिकेशन. जवळजवळ BSc हॉर्टिकल्चरमध्ये जवळजवळ 23 कोर्सेस आहेत. BSc हॉर्टिकल्चरवर जवळजवळ 23 कोर्सेस आहेत. त्यावर त्यांच्यानुसार 3% वेटेजमध्ये 3 आणि 2 5 आणि 6 आणि 7 क्वेश्चन जवळजवळ विचारले जातील BSc हॉर्टिकल्चरच्या कोर्सेसवर. त्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर आहे, प्लांट प्रोपगेशन, नर्सरी मॅनेजमेंट, ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल फ्रूट्स, ऑर्चर्ड अँड इस्टेट मॅनेजमेंट, प्लांटेशन क्रॉप्स, टेम्परेट फ्रूट क्रॉप्स, वीड मॅनेजमेंट इन हॉर्टिकल्चर क्रॉप्स, ब्रीडिंग ऑफ फ्रूट्स अँड प्लांटेशन क्रॉप आणि ड्रायलँड हॉर्टिकल्चर याच्यावर 3 क्वेश्चन आणि राहिलेल्या पोर्शनवर राहिलेले 4 क्वेश्चन. म्हणजे असे BSc हॉर्टिकल्चरचाही तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. सर्व नोट्स कलेक्ट करा, कारण याच्यावर जवळजवळ 7 प्रश्न विचारले जाणार आहेत. कमीत कमी एकदा तुमच्या नजरेखालून गेल्या पाहिजेत BSc हॉर्टिकल्चरच्या नोट्स, किंवा एखादं BSc हॉर्टिकल्चरसाठीचं एखादं कॉमन बुक जरी तुम्हाला मिळालं तरी तुम्ही ते नक्की वाचा. ओके. ह्यानंतर जे आहे ते BSc फॉरेस्ट्रीवर पण आपल्याला 3% क्वेश्चन विचारले जाणार आहेत. BSc फॉरेस्ट्रीवर पण 3% क्वेश्चन विचारले जाणार आहेत. यामध्ये जवळजवळ त्यांनी 6 क्वेश्चन विचारले जाऊ शकतील असा अंदाज दिलेला आहे. यामध्ये जे फॉरेस्ट्रीचे कोर्सेस आहेत जवळजवळ 28 कोर्सेस आहेत फॉरेस्ट्रीचे. याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, किंवा याच्या नोट्स भेटल्या कुठं तर त्या पहा. कमीत कमी एकदा तुमच्या डोळ्याखालून ह्या BSc फॉरेस्ट्रीच्या सर्व नोट्स जाऊ द्या. हे 28 कोर्सेसच्या नोट्स जाऊ द्या. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तिथं तुम्हाला डिटेलमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट आहे ते 3% हा BSc इन ॲग्रोबायोटेक्नॉलॉजी, BSc इन ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी. याचे पण जवळजवळ 20 कोर्सेस आहेत. म्हणजे सेल बायोलॉजी, बेसिक जेनेटिक्स, इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी, प्लांट टिश्यू कल्चर, मॉलिक्युलर बायोलॉजी, असे जवळजवळ 20 कोर्सेस आहेत BSc इन ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीसाठी. याच्यावर 3% म्हणजे जवळजवळ 6 प्रश्न विचारले जातील तुमच्या MCR PG CET इन ॲग्रिकल्चरमध्ये. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट जी स्ट्रीम आहे, मायनर स्ट्रीम आपण म्हणू, त्यामध्ये आहे ABM, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. ओके. म्हणजे BSc इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. ठीक आहे. त्याचे जवळजवळ 30 कोर्सेस आहेत. बघा, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आपल्या डिग्रीचं वेगळं, त्याच्यावर 9% किंवा 9% काहीतरी प्रश्न विचारणार आहेत. जवळजवळ 14 प्रश्न त्याच्यावर येणार आहेत. तसेच ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हे म्हणजे स्पेशल BScची डिग्री आहे, BSc इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. त्याचे जवळजवळ 30 कोर्सेस आहेत. म्हणजे इकॉन 111, इकॉन 122, इकॉन 233, 244, 355, 356, 367. म्हणजे हे ॲग्रिकल्चर अँड नॅचरल रिसोर्स, मनी, बँकिंग, इंटरनॅशनल ट्रेड, म्हणजे हे वेगवेगळे कोर्सेस आहेत. यामध्ये पहिला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. त्यावर जवळजवळ 5% म्हणजे त्या दिलेल्या 3% पैकी 1 प्रश्न त्याच्यावर विचारला जाईल. नंतर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे त्याच्यावर जवळजवळ 4 प्रश्न विचारले जातील. आणि शेवटचा पार्ट आहे तो ॲग्रिकल्चरल मार्केटिंगचा, त्याच्यावर 1 प्रश्न. म्हणजे असे ओव्हरऑल 6 प्रश्न तुम्हाला ह्या BSc इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटवर विचारले जातील. त्याचे जवळजवळ 30 कोर्सेस आहेत. याच्या नोट्स पाहिल्या तरी बघा, किंवा याचं इन शॉर्ट एखादं बुक जरी भेटलं तुम्हाला तरी तुम्ही ते पाहू शकता. म्हणजे तुम्ही जेव्हा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करचाल CETसाठी, तेव्हाच या ABMचा अभ्यास त्याच्या बरोबर करा, म्हणजे तुम्ही कवर करू शकता. जेव्हा तुम्ही हॉर्टिकल्चरचा अभ्यास करचाल तेव्हाच तुम्ही BSc हॉर्टिकल्चरच्या पण कोर्सेसचा अभ्यास करा. जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगचा अभ्यास करचाल तेव्हाच तुम्ही BTechच्या सर्व कोर्सेसचा अभ्यास करा. हे एक माझ्याकडून तुमच्यासाठी सजेशन राहील. यानंतर
बीटेक म्हणजे ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, BSc इन ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग याला 3.5% वेटेज आहे. म्हणजे MCR PG CET फॉर ॲग्रिकल्चर याच्यापैकी 3.5% हे सिलेबस बीटेकच्या सिलेबसवर विचारले जातील. यांचे जवळजवळ 37 कोर्सेस आहेत. ह्या 37 कोर्सेसवर जवळजवळ 7 प्रश्न हे तुम्हाला विचारले जातील. 6 ते 7 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. यासाठी तुम्ही बीटेकचा अभ्यास करा. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग वाचत असाल त्यावेळेस तुम्ही बीटेकच्या जेवढ्या कोर्सेसच्या नोट्स अवेलेबल होतील या 37 कोर्सेसच्या तेवढ्या नोट्स कलेक्ट करा आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग बरोबर ॲग्रिकल्चर BSc इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचाही अभ्यास करा. म्हणजे बीटेकचाही अभ्यास करा, कारण त्यावर 3.5% हा वेटेज आहे. त्यानंतर नेक्स्ट येतं ते बीटेक इन फूड सायन्स याला 3% वेटेज आहेत. यांचे जवळजवळ 35 कोर्सेस आहेत. ह्या 35 कोर्सेसवर यांनी जवळजवळ 5 प्रश्न विचारतील, 5 ते 6 प्रश्न विचारतील 6 प्रश्न विचारले जातील. म्हणजे जवळपास आतापर्यंत आपण पाहिलं तर 20% मध्ये प्रत्येक स्ट्रीमवर जवळजवळ 6 ते 7 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे जे रिलेटेड सब्जेक्ट आहेत त्याचा अभ्यास करताना ह्याही कोर्सेसचा अभ्यास तुम्ही करावा. ठीक. नंतर जे शेवटचं आहे BSc इन कम्युनिटी सायन्सेस त्याच्यावर 1.5% वेटेज आहे. त्याच्यावर जवळजवळ 3 प्रश्न विचारले जातील. BSc इन कम्युनिटी सायन्सेस जर इन शॉर्ट एखादी नोट्स मिळाली BSc इन कम्युनिटी सायन्सची तर ती मिळवा. इन शॉर्ट एखादी नोट्स मिळत असेल तर बीटेकवरती ती मिळवा. इन शॉर्ट एखादी नोट्स मिळत असेल तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी BSc इन बायोटेक्नॉलॉजीवर ती मिळवण्याचा प्रयत्न करा. पण कमीत कमी एकदा तरी हा सिलेबस तुमच्या डोळ्याखालून जाऊ द्या, कारण हे 2-3 प्रश्नही तुमचे मेरिटसाठी खूप मॅटर करतात. हे झालं BSc ॲग्रिकल्चरबद्दल. हे झालं तुमच्या MCR PG CET इन ॲग्रिकल्चरबद्दल. म्हणजे जेव्हा तुम्ही MCR PG CET ॲग्रिकल्चरवर देणार असाल त्यावेळेस 80% हा ॲग्रिकल्चरचा सिलेबस असेल आणि 20% हा बाकीच्या अदर स्ट्रीमचा, मायनर स्ट्रीमचा किंवा रिलेटेड अदर स्ट्रीमचा सिलेबस असेल. आता आपण पाहूया सिलेबस फॉर CET इन हॉर्टिकल्चर स्ट्रीम. जेव्हा तुम्ही हॉर्टिकल्चरमधून तुम्हाला MSc करायचे आहे, हॉर्टिकल्चरची तुम्ही CET देणार आहे, त्यामध्ये त्यांनी तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे BSc हॉर्टिकल्चरवर 80% सिलेबस येईल किंवा 80% क्वेश्चन हे BSc हॉर्टिकल्चरवर विचारले जातील आणि राहिलेले 10% हे BSc ॲग्रिकल्चरवर आणि 10% हे BSc फॉरेस्ट्रीवर. म्हणजे जी मुलं BSc ॲग्रिकल्चर करतात, BSc फॉरेस्ट्री करतात आणि BSc हॉर्टिकल्चर करतात ती मुलं इलिजिबल आहेत CET इन हॉर्टिकल्चर देण्यासाठी. ठीक आहे. आता यांनी तुमचं वेटेजेस दिलेलं आहे. पहिलं जी फ्रूट सायन्सची जी डिव्हिजन आहे किंवा जे फ्रूट सायन्सचे कोर्सेस आहेत त्याच्यावर त्यांनी 16% क्वेश्चन विचारणार. म्हणजे जवळजवळ 31 प्रश्न ते विचारतील फ्रूट सायन्सवरती. व्हेजिटेबल सायन्सवर जवळजवळ 11% म्हणजे 21 प्रश्न ते व्हेजिटेबल सायन्सवरती विचारतील. त्यांनी त्यांचे कोर्सेस दिलेले आहेत इकडं वेगवेगळे. फ्रूट सायन्सचे वेगळे आहेत, व्हेजिटेबल सायन्सचे वेगळे आहेत. ते आपण इन्फॉर्मेशन बुलेटिनमधून पाहून घ्या. त्यानंतर आहेत ते पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा पण पार्ट आहे BSc हॉर्टिकल्चरसाठी. त्यावर 6% प्रश्न विचारले जाणार. म्हणजे त्यावर 10 क्वेश्चन विचारले जातील जवळजवळ. त्यानंतर समोरचा पोर्शन आहे तो फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग. याच्यावर 7% म्हणजे जवळजवळ 12 क्वेश्चन हे तुम्हाला डिव्हिजन ऑफ फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंगवर विचारले जातील. नंतर प्लांट प्रोटेक्शन, डिव्हिजन ऑफ प्लांट प्रोटेक्शन. म्हणजे इथं BSc हॉर्टिकल्चरचा सिलेबस त्यांनी डिव्हिजन ऑफ फ्रूट सायन्स, डिव्हिजन ऑफ व्हेजिटेबल सायन्स, डिव्हिजन ऑफ PHT, डिव्हिजन ऑफ फ्लोरिकल्चर, डिव्हिजन ऑफ प्लांट प्रोटेक्शन आणि डिव्हिजन ऑफ नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट असा त्यांनी क्लासिफाय केलेला आहे किंवा असा डिवाइड केलेला आहे. तर त्याच्यामध्ये नंतर प्लांट प्रोटेक्शनवरती 16% म्हणजे जवळजवळ 26 प्रश्न हे प्लांट प्रोटेक्शनच्या वेगवेगळ्या कोर्सेसवर विचारले जातील. म्हणजे पॅथो आणि एंटोमॉलॉजीचे काही कोर्सेस आहेत BSc हॉर्टिकल्चरला, त्याच्यावर 16% म्हणजे जवळजवळ 26 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर शेवटचं आहे ते डिव्हिजन ऑफ नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट. याच्यावरती जवळजवळ 12% म्हणजे जवळजवळ 20 प्रश्न हे नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटच्या सिलेबसवर विचारले
जातील, जे की तुम्ही BSc हॉर्टिकल्चरमध्ये शिकलेले असतात वेगवेगळे कोर्सेस. नंतर डिव्हिजन ऑफ बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज, याच्यावर जवळजवळ 25% प्रश्न हे डिव्हिजन ऑफ बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीजवर, म्हणजे जवळजवळ 40 प्रश्न याच्यावरती येणार आहेत. म्हणजे हे कोर्सेस खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये एलिमेंटरी स्टॅटिस्टिक येतो, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन येतो, एलिमेंटरी प्लांट बायोटेक्नॉलॉजी येतो, एलिमेंटरी नंतर इंट्रोडक्टरी क्रॉप फिजिओलॉजी आहे, इकॉनॉमिक्स म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि मार्केटिंग आहे, हॉर्टी बिझनेस मॅनेजमेंट आहे, फंडामेंटल्स ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन आहे, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस मॅनेजमेंट आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप, कम्युनिकेशन स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. नंतर इंट्रोडक्टरी मायक्रोबायोलॉजी पण यामध्ये आहे. नंतर कम्युनिकेशन स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा पण कोर्स आहे. ठीक आहे, म्हणजे असे वेगवेगळ्या कोर्सेसवर 25% सिलेबस किंवा 25% प्रश्न, म्हणजे जवळजवळ 40 प्रश्न याच्यावरती विचारले जातील. हे झालं MSc किंवा CET इन हॉर्टिकल्चरसाठी BSc हॉर्टिकल्चरच्या 80% सिलेबसचं क्लासिफिकेशन. राहिलेल्या 20%मध्ये 10% जे क्वेश्चन आहेत ते BSc ॲग्रिकल्चरच्या सिलेबस विचारले जातील आणि आणखी राहिलेले जे 10% आहेत ते BSc फॉरेस्ट्रीवरती विचारले जातील. ठीक आहे. यानंतर आहे ते सिलेबस फॉर CET इन फॉरेस्ट्री स्ट्रीम. म्हणजे जर का समजा तुम्हाला MSc इन फॉरेस्ट्री करायचं असेल तर त्यासाठी BSc फॉरेस्ट्रीवर जवळजवळ 80% प्रश्न हे विचारले जाणार आहेत. 10% हे BSc ॲग्रिकल्चरवर आणि 10% हे BSc हॉर्टिकल्चरवर. तर यांनी सिल्व्हिकल्चर आणि ॲग्री फॉरेस्ट्रीचा जो पार्ट आहे त्याच्यावर 10% म्हणजे जवळजवळ 20 प्रश्न सिल्व्हिकल्चर आणि ॲग्री फॉरेस्ट्रीच्या कोर्सेसवर विचारणार आहेत. नंतर फॉरेस्ट बायोलॉजी अँड ट्री इम्प्रूव्हमेंटवर 10% म्हणजे याच्यावर पण 20 प्रश्न. नंतर नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटवरती 9% म्हणजे जवळजवळ 18 प्रश्न नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट रिलेटेड जे कोर्सेस आहेत त्यांचे 5-6 कोर्सेस याच्यावर विचारले जाणार. नंतर फॉरेस्ट प्रोडक्ट युटिलायझेशन याच्यावर 11% म्हणजे जवळजवळ 22 क्वेश्चन याच्यावर विचारले जाणार, जो की तुमच्या BSc फॉरेस्ट्रीचा पार्ट आहे. यानंतर वाईल्ड लाईफ सायन्स, याच्यामध्ये वाईल्ड लाईफ बायोलॉजी येतं, इकोलॉजी आहे, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट आहे, याच्यावर 10% म्हणजे जवळजवळ 20 प्रश्न याच्यावर विचारले जाणार. नंतर बेसिक अँड सोशल सायन्सेस, म्हणजे BSc फॉरेस्ट्रीला पण बेसिक आणि सोशल सायन्स आहे. यामध्ये कॉम्प्रिहेन्शन अँड कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश, कम्युनिकेशन स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, फॉरेस्ट ट्रायबोलॉजी, अँथ्रोपोलॉजी असे वेगवेगळे कोर्सेस आहे. नंतर ॲग्री इन्फॉर्मॅटिक्सचा कोर्स आहे, एन्व्हायरमेंटल सायन्सचा कोर्स आहे, नंतर स्टॅटिस्टिक्सचा कोर्स आहे. या बेसिक अँड सोशल सायन्सच्या कोर्सेसवर जवळजवळ 17% म्हणजे 32 प्रश्न याच्यावर विचारले जाणार आहेत. आणि शेवटचा आहे ॲग्रिकल्चर अँड अलाइड सब्जेक्ट इन BSc फॉरेस्ट्री, म्हणजे फॉरेस्ट्रीला असताना तुम्हाला जे अलाइड सब्जेक्ट होते, म्हणजे यामध्ये प्लांट सायटोलॉजी, जेनेटिक्स, इंट्रोडक्टरी ॲग्रोनॉमी, इंट्रोडक्टरी टू हॉर्टिकल्चर, जिओलॉजी, सॉईल आणि सॉईल बायोलॉजी अँड फर्टिलिटी या कोर्सेसवर 14% म्हणजे जवळजवळ 27 प्रश्न याच्यावर विचारले जाणार आहेत. यानंतर पण काही खाली कोर्सेस आहेत, फॉरेस्ट पॅथॉलॉजी, क्लायमेट सायन्स, फॉरेस्ट हायड्रोलॉजी, म्हणजे ॲग्रिकल्चर अँड अलाइड सब्जेक्ट जे आहे त्यांचे हे जवळजवळ 5-6, 7-8 कोर्सेस आहेत. याच्यावर 14% म्हणजे 27 प्रश्न विचारले जाणार. हे झालं MCR PGCET फॉर MSc इन फॉरेस्ट्री. यासाठी 80% सिलेबस हा BSc फॉरेस्ट्रीचा आहे. राहिलेला 10% हा BSc ॲग्रिकल्चर आणि 10% हा BSc हॉर्टिकल्चरबद्दल आहे. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट आपण पाहूया PHM MCR PGCET इन पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. ज्या मुलांनी BSc ॲग्रिकल्चर केलं, BSc हॉर्टिकल्चर केलं, BSc फॉरेस्ट्री केलं, BSc इन बायोटेक्नॉलॉजी केलं, BSc इन ABM केलं, सर्व स्ट्रीमची मुलं PHMची CET देऊ शकतात. तर त्या मुलांना अभ्यास करायचा आहे तो म्हणजे अतिशय जवळजवळ सर्व स्ट्रीमचा त्यांना अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये फर्स्ट आहे ते BSc इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा जवळजवळ 10% सिलेबस, BSc इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा 10% सिलेबस, त्याचे 20 क्वेश्चन विचारले जातील. नंतर BSc फॉरेस्ट्रीचा पण 10% सिलेबस, त्याचेही 20 प्रश्न विचारले जातील. त्यांनी त्याचे कोर्सेस दिलेले आहेत, स्पेसिफिक कोर्सेस.
की BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा कोणत्या कोर्सेसचा अभ्यास करायचा, BSc फॉरेस्ट्रीचा कोणत्या कोर्सेसचा अभ्यास करायचा, नंतर BTech बायोटेक्नॉलॉजीचा कोणत्या कोर्सेसचा अभ्यास करायचा, नंतर BSc ॲग्रिकल्चरचा कोणत्या कोर्सेसचा अभ्यास करायचा. तर इथे त्यांनी जे BTech इन बायोटेक्नॉलॉजीमध्ये आहे त्याचे 10% म्हणजे त्याच्यावर पण 20 प्रश्न विचारले जातील. नंतर BSc ॲग्रिकल्चरवर 15% म्हणजे जवळजवळ 30 प्रश्न हे PhDच्या एंट्रन्स एक्झाममध्ये BSc ॲग्रिकल्चरवर विचारले जातील. यामध्ये त्यांनी कोर्सेस दिलेले आहेत. APST ॲग्रो, नंतर ॲग्रो आहे, GPB आहे, हॉर्टी आहे, इकॉन आहे, इंजिन आहे, एंटो, AHDS आणि AQC. म्हणजे हा आहे BSc ॲग्रिकल्चरचा सिलेबस. याच्यावर जवळजवळ 15% म्हणजे 30 प्रश्न विचारले जातील. नंतर BFC BSc इन फॉरेस्ट BSc इन फिशरीज सायन्स, याच्यावर 10% सिलेबस विचारला जाय याच्यावर 10% क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे जवळजवळ 20 प्रश्न याच्यावर विचारले जातील BSc इन फॉरेस्ट सायन्सवरती. नंतर BTech ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, याच्यावर जवळजवळ 15% म्हणजे याच्यावर पण ॲग्रिकल्चरप्रमाणेच 30 प्रश्न विचारले जातील. याचं पूर्ण डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिन जी आहे MCRनं पब्लिश केलेली, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथून डाउनलोड करून घ्या आणि खूप केअरफुली ती वाचा. ठीक आहे. नंतर जे आहे BSc हॉर्टिकल्चरवर जवळ 15% म्हणजे 30% प्रश्न, त्याच्यावर 30 प्रश्न त्याच्यावर पण येणार आहेत BSc हॉर्टिकल्चरवरती. नंतर आहे BTech इन फूड टेक्नॉलॉजी, त्याच्यावर पण 30% म्हणजे 30-30 म्हणून असे जवळजवळ 200 प्रश्न तुम्हाला PhDसाठीचे ऑल स्ट्रीम्सवरून विचारले जाणार आहेत. म्हणजे जर का समजा PHM CET इन PHMचं जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला BSc इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास करावा लागेल, BSc फॉरेस्ट्रीचा अभ्यास करावा लागेल, BSc बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करावा लागेल, BSc ॲग्रिकल्चरचा अभ्यास करावा लागेल, बॅचलर इन फिशरीज सायन्सचा अभ्यास करावा लागेल, नंतर BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा अभ्यास करावा लागेल, BSc हॉर्टिकल्चरचा अभ्यास करावा लागेल आणि BTech फूड टेक्नॉलॉजीचा पण अभ्यास करावा लागेल. हा झाला नवीन पॅटर्न CETसाठीचा. थँक्यू. आता फॉर्म कसा भरायचा, फॉर्म कसा फिलअप करायचा, कोणत्या मिस्टेक्स नाही करायच्या, कोणते डॉक्युमेंट्स लागतील फॉर्म भरण्यासाठी, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. ट्राय टू शेअर दिस व्हिडिओ विथ मॅक्झिमम नंबर्स ऑफ BSc ॲग्रिकल्चर स्टुडंट. ओके, थँक्यू.